प्रेमावरती लिहिलेलं जे शेक्सपियर काय कालिदासापासून आत्तापर्यंतच्या सगळे आमचे कवी किंवा यांच्यापर्यंत असेल, पण हा जो या दोन ओळीत जे काही सत्व सांगितलंय ते तुम्हाला कुठेही आढळणार नाही. तुम्हाला सांगतो, प्रेयसी निर्घृण मज सोडून जाता, प्रेयसी निर्घृण मज सोडून जाता, थोपटत बायको म्हणाली मी आहे ना. थोपटत बुवांनी परवा प्रवचनामध्ये हे सांगितलं. म्हणजे आतापर्यंत सत्यवान सावित्री वगैरे यांचं हे संबंध उदाहरण देत होते. हे जे उदाहरण आहे, प्रेयसी निर्घृण मज सोडून जाता, थोपटत बायको म्हणाली मी आहे ना. तुम्हाला सांगतो की हे जे नातं आहे, तुम्हाला सांगतो, पण हे सगळं व्यक्तिगत झालं. सामाजिक याच्यावरती पण कवीनं उतरायचं असतं, तुम्हाला सांगतो. पण त्याला जोडून भरवताना घास हा जेव्हा तिला मी, करुणा काय असते, भरवताना घास हा जेव्हा तिला मी, कालवून का येतसे पोटात माझ्या. बघा काय सिच्युएशन आहे की तिला घास भरवताना माझ्या पोटात कालवून आलं. जगाच्या इतिहासात कुठेही असं घडलेलं नाही. पण हे व्यक्तिगत प्रेम वगैरे हे सगळं हे जाऊ द्यात, हे मर्यादित आहे. जागतिक पातळीवर कवीनं उतरलं पाहिजे. लोक हे रस्त्यावरी येणार म्हणून आपल्या नितीन गडकरींच्यासाठी लिहिले, लोक हे रस्त्यावरी येणार म्हणून पदर रस्त्याचे किती हे वाढले बघ. अनेक पदरी रस्ते केलेत. त्याचं कारण काय? लोक हे रस्त्यावरी येणार म्हणून पदर रस्त्याचे किती हे वाढले बघ. आणि बघा आता की सामाजिकता, जे सामाजिक कवी हा किती समाजाकडे त्याचं बारीक लक्ष असतं. स्ट्रेन या शहरात कितीदा टाकले, पण अंडरग्राऊंड सगळं काढलं, मेट्रो केल्या, फ्लायओव्हर केले, सगळं म्हणजे ट्रॅफिक किंवा लोकांच्यासाठी केवढे उपाय केलेत. स्ट्रेन या शहरात कितीदा टाकले, पण शेवटी बायपास करावे लागले. शेवटी बाहेरून रस्ता काढावा लागतो. म्हणजे बघा की कवीचं व्यापकता काय असते हे मला दाखवायचंय. प्रयोग म्हणून मी या कविता लिहितो. मी उगाच आपल्या कुठल्या तरी मासिकात किंवा असं म्हणून नाही कविता लिहित. प्रयोग लोकांना सगळं तुम्हाला कवितेमध्ये प्रेयसी पण आली पाहिजे, रस्ता पण आला पाहिजे, सगळं आलं पाहिजे, कानातलं मशीन पण आलं पाहिजे, तुम्हाला सांगतो. आणि स्टेन या शहरात कितीदा टाकले, पण शेवटी बायपास करावे लागले.